पहिला डाव मोडल्यानंतर तिने दुसऱ्यांदा डाव मांडला. सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना नवऱ्याच्या आर्थिक विवंचनेमुळे तिला हे जगच सोडून जावं लागलं. तिच्यासोबत 7 वर्षाचा चिमुकलाही गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. योग्य अशा जोडीदाराची निवड करून सुखाचा संसार हे प्रत्येक मुलीचं स्वप्नच असतं. मुलगा चांगला कमवता, डोक्यावर हक्काचं छत, 2 वेळा पोटाला पोटभर जेवण, मुलं बाळं अशी प्रत्येक मुलीची सुखी संसाराची माफक अपेक्षा असते. यात गैर काही नसलं तरी प्रत्येक मुलीला तिच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळेलच याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. अश्विनीच्या हत्येवरून तरी असंच म्हणावं लागेल. 53 वर्षीय किरण हजारे हा पत्नी अश्विनी आणि मुलगा 7 वर्षाचा सुयश यांच्यासोबत जेल रोड परिसरातल्या गोकुळनगर येथील अरिंगळे चाळीत राहत होता. किरण काही सरकारी नोकर नसल्यानं तो सोलार आणि रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचं मार्केटिंग करत होता. वाढत्या महागाईच्या काळात मिळणारं उत्पन्न आणि वाढता खर्च यात ताळमेळ बसत नसल्याने तो जवळपास 2.5-3 महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत सापडला होता. मात्र मन खंबीर करून यातून मार्ग काढण्याऐवजी त्यानं वेगळीच वाट निवडली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पत्नी, मुलगा आणि स्वतःला संपवून या जगाचा निरोप घेऊन साऱ्याच संकटावर मात करू असा विचार त्यानं केला. गेल्या सोमवारी पहाटे त्यानं हे सगळंच वास्तव्यात उतरवलं. पत्नी अश्विनीची गळ्यावर चोपरनं वार केला. तिची किंचाळी ऐकून शेजारीच झोपलेला सुयश देखील जागा झाला. किरणनं क्षणाचाही विलंब न करता त्याच्यावरही चौपारने वार केला. या हल्ल्यात दोघेही मृत्युमुखी पडले. याची खात्री पटल्यावर किरणने डाव्या हाताची नस कापून घेतली. काही विषारी औषधं सेवन करून स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला, पण यात तो वाचला. दरम्यान किरण हा मूळचा जळगावचा तर अश्विनी ही पुण्याची होती. जेल रोड हे तिचं माहेर होतं. पहिल्यांदा लग्न केलं पण संसार मात्र अखेरपर्यंत टिकू शकला नाही. त्यामुळे अश्विनीनं किरणसोबत सुखी संसाराची स्वप्न बघितली. किरणची ही परिस्थिती वेगळी नव्हती. दोघंही दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले. मात्र अश्विनीला पहिल्या लग्नाचं सुख मिळालं नाही. पण दुसऱ्यांदा लग्न करून तिला वैवाहिक जीवन अर्धवट सोडून या जगाचा निरोप घ्यावा लागला. 7 वर्षाच्या सुयशला तर जीवनाची सुरुवात होण्याआधीच बापानं यमसदनी पाठवून दिलं. किरण स्वतःलाही संपवण्याच्या मार्गावर होता. तसा त्यानं प्रयत्नही केला होता, मात्र त्यात तो असफल ठरला. राहिलेलं आयुष्य त्याला एकट्याला कसं तरी जगावं लागणार आहे. खरं तर नैराश्य किरणला आलं होतं. त्याची किंमत मात्र काहीही कारण नसताना अश्विनी आणि मुलाला चुकवावी लागल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. अश्विनीला पहिल्या पतीपासून 18 वर्षाचा मुलगा असून तो तिच्या माहेरी राहत होता, त्यामुळे तो बचावला. खरं तर हत्येची घटना तशा दारूच्या नशेत घडत असतात, पण किरणबाबत आणखीन एक गूढ उकलल्यानं सारे चक्रावून गेले आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. तो धार्मिक वृत्तीचा होता, तरीही त्यानं एवढ्या टोकाचं पाऊल का बरं उचललं असेल असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.